हॅलो अँड वेलकम बॅक टू युअर फ्रेंड्स. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरतीच्या संदर्भात मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू मध्ये ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या कशा प्रकारे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करणार आहेत. जरी कॅन्डिडेट पवित्र पोर्टलच्या मार्फत TAIT ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देऊन आला असेल, त्याचं मेरिट त्याच्या जवळ असेल, पण तरी देखील संस्थेकडे काही अधिकार अद्यापही आहेत आणि ज्याचा वापर करून ह्या संस्थांमध्ये शिक्षक पदावर त्याची अपॉइंटमेंट केली जाणार आहे. तर हे अपॉइंटमेंट करत असताना तुम्हाला या कोणत्या गोष्टी हे माहीत असायला पाहिजे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जर विद्यार्थ्याला जेवढे गुण मिळालेले आहेत त्याचे 75% गुण यामध्ये कॅल्क्युलेट केले जाणार आहेत. जर उदाहरणासाठी इथे सांगितलेलं आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला किती गुण आहेत पहा, 140 गुण आहेत. 140 गुण त्याला 200 पैकी पडलेले आहेत. मग त्याचं 75% काढलेलं आहे तर ते आलेलं आहे 52.5. 52.50 हे त्याचं वेटेज झालेलं आहे. मग त्याला या ठिकाणी 75 पैकी किती गुण मिळालेले आहेत, तर त्याला इथे 52.50 गुण हे 75 पैकी मिळालेले आहेत. हे आता त्याला मिळालेले आहेत, हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता पुढे काय की हे जे पुढचे आहेत 8 गुण आहेत. बघा या ठिकाणी 8 गुण विद्यार्थ्यांना हे त्यांच्या व्यावसायिक अर्हतेसाठी दिले जाणार आहेत. पुढे 7 गुण आहेत. या ठिकाणी तुम्ही बघा, हे जे 7 गुण आहेत हे शैक्षणिक अर्हतेसाठी दिले जाणार आहेत. आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक अर्हता काय आहे आणि व्यावसायिक अर्हता काय आहे, या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अर्हता आहेत. यासाठी पहिले व्यावसायिक अर्हतेसाठी 8 गुण आणि शैक्षणिक अर्हतेसाठी 7 गुण आणि मुलाखत आणि अध्यापन कौशल्य म्हणजे जे इंटरव्ह्यू आणि टीचिंग स्किल आहेत ते पाहिले जाणार आहे, त्याचे 10 गुण असे मार्क आहेत. आता संस्थेकडे हे 10 गुण आहेत पहा, संस्थेकडे फक्त 10 गुण राहिलेले आहेत आणि बाकीचे जे गुण आहेत ते सगळे अभियोग्यता धारकाचे स्वतःची वैयक्तिक कमावलेली जी काही आपली संपत्ती आहे ती त्याची प्रॉपर्टी आहे. 10 गुण राहिलेले आहेत ती संस्थेकडे आहेत आणि या 10 गुणांमध्ये त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन कशा प्रकारे केलं जाणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. बघा मित्रांनो, जर आता 75% तुमचं काहीच कन्फ्युजन नाही, तुम्हाला गुण आताच माहीत पडलेले आहेत. त्यामध्ये आता ही व्यावसायिक अर्हता म्हणजे पाहता एखादं पद आहे ना, शिक्षक होण्यासाठी तुम्हाला 1ली ते 5वी साठी 1st to 5th साठी तुम्हाला काय लागते, D.Ed लागते, बरोबर आहे. मग हे जे D.Ed आहे ही झाली तुमची व्यावसायिक अर्हता आहे ना. जर 6वी ते 8वी साठी अपॉइंटमेंट असेल तर त्या ठिकाणी काय लागत असते, तर B.Ed कम्प्लीट लागते. किंवा B.Ed नसेल तुमच्याकडे तर तुमचं D.Ed प्लस तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. मग ते BA असेल, BSc असेल, हे काही असू शकते तुमचं BSc किंवा कॉमर्स देखील असू शकते, BCom. तर हे तुमचं जर कम्प्लीट असेल प्लस तुमचा कोणता TETचा जो पेपर आहे, शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2 असेल तर तुम्ही 6वी ते 8वी साठी कन्सिडर होत असता, हे तुम्हाला माहित असेल. मग ही झाली तुमची व्यावसायिक अर्हता. आली का लक्षात? व्यावसायिक अर्हता. मग तुमचं 1ली ते 5वी साठी 1st to 5th साठी तुमचं जर D.Ed असेल तर ही तुमची जी लागणारी पात्रता आहे आणि TETचा पेपर 1, ओके, ही झाली तुमची पात्रता. ही तुम्हाला इथे आवश्यक आहे. मग आता यामध्ये हा मुद्दा क्लिअर झाला. व्यावसायिक अर्हता तुमचं जर जे काही D.Ed होतं तर ते D.Edचं जे पर्सेंटेज आहे तर ते अबाव 75% असेल तर ते प्रावीण्यासह मध्ये आलेले आहे. मग तुम्हाला प्रावीण्यासह असल्यामुळे तुम्हाला हे 5 गुण भेटणार आहेत. त्याचे किती गुण मिळणार आहेत मित्रांनो? बघा, 5 गुण मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला इथे प्रथम श्रेणी असेल तर तुम्हाला त्याचे 3 गुण मिळणार आहे. 5 गुण मिळणार का? नाही. जर तुमचे मार्क सेकंड डिव्हिजन मध्ये सेकंड श्रेणीमध्ये असतील तर हे 2 गुण तुम्हाला मिळणार नाहीत. हे प्रथम श्रेणीचे 3 गुण मिळणार नाही, 2 गुण तुम्हाला मिळतील. जर समजा आता इथे ड नंबरचा मुद्दा बघा, क्रमांक ड, शिफारस केलेल्या पदाच्या साठी आवश्यक असलेल्या अर्हतेपेक्षा अधिकची व्यावसायिक अर्हता. म्हणजे जर तुमच्या इथे D.Edच मागितलेलं होतं पण तुमचं D.Ed असून देखील तुमच्याजवळ B.Ed पण आहे ना, मग ही झाली तुमची अधिकची पात्रता. तर तुम्हाला हे 3 गुण या ठिकाणी मिळणार. एखाद्याचं M.Ed असू शकते, मग M.Ed असेल तर है ना, कोणत्याही एकाची अधिकची पात्रता जर हे या D.Ed पेक्षा जास्त असेल तर हे सरळ हे 3 गुण तुम्हाला भेटलेले. मग इथे तुमच्या मेरिटनुसार म्हणजे पर्सेंटेजनुसार पहा, प्रावीण्यासह असतील तर हे 3 गुण तुम्हाला मिळाले आणि एक्स्ट्रा क्वालिफिकेशन B.Ed असेल तर हे 3 गुण तुम्हाला मिळाले. 5 आणि 3 8 गुण तुम्हाला या ठिकाणी असे मिळणार आहेत. पुढचं काय, शैक्षणिक अर्हता पहा या ठिकाणी. शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, समजा आता 1ली ते 5वीच आपण पाहतो तर तिथे 12वी प्लस काय पाहिजे, D.Ed असं आहे. तर ही D.Ed ही व्यावसायिक अर्हता आहे आणि ही 12वी जी आहे बेसिक शैक्षणिक अर्हता आहे. आलं का लक्षात? तर ही जी 12वी आहे तर कोणाचं आता 12वी प्लस D.Ed प्लस TET पेपर 1 असेल प्लस काय असू शकते, ग्रॅज्युएशन पण आहे. मग ही तुमची शैक्षणिक पात्रता आहे. BA, BCom, BSc ही शैक्षणिक पात्रता आहे
आणि ही शैक्षणिक पात्रता जे पद आहे, समजा 1ली ते 5वी तर 12वी प्लस D.Ed एवढंच पाहिजे. पण BA आहे तुमचं, कोणाचं MA असू शकते किंवा MSc असू शकते. तर हे अधिकची पात्रता, तर हे अधिकच्या पात्रतेचे गुण आहेत मित्रांनो. या ठिकाणी पहिल्यासारखंच आहे, फक्त ती होती व्यावसायिक अर्हता आणि हे शैक्षणिक. मग आता तुमची 12वी 75% पेक्षा जास्त आहे, तुम्हाला 5 गुण भेटणार. फर्स्ट डिव्हिजन मध्ये असतील तर 12वीचे 5 गुण न भेटता 3 गुण भेटतील, है ना. जर सेकंड डिव्हिजन असेल तर 3 गुण नाही भेटणार, 5 नाही भेटणार, 2 गुण भेटतील, असं आहे. आणि पुढे काय, तुम्हाला अधिकची शैक्षणिक अर्हता, तर तुम्हाला मागितली काय होती, D.Ed साठी 12वी प्लस TET पेपर प्लस D.Ed एवढंच पाहिजे होतं. पण तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन पण आहे, MA पण आहे. मग समजा ग्रॅज्युएशन आहे, BA BCom BSc काही असेल तर हे 2 गुण तुम्हाला इथे एक्स्ट्रा इथे भेटून राहिलेले. तर हा फायदा आहे मित्रांनो. तुमच्या शैक्षणिक पात्रतेचे देखील तुम्हाला किती गुण भेटत आहे, तर शैक्षणिक पात्रतेचे तुम्हाला या ठिकाणी 7 गुण भेटत आहेत. तर ही देखील तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. म्हणजे 8 आणि 8 16 आणि एक 17 गुण इथंच झालेले आहेत आपले. 17 नाही सॉरी, 8 आणि 7 15 गुण. 15 गुण तुम्हाला इथंच भेटलेले आहेत. आता राहिलेले 10 गुण मात्र हे संस्थेकडे आहेत. तर ती संस्था तुमची तपासणी करत असताना काय करणार आहे, तुमचे वेगवेगळे स्किल चेक करणार आहे. याच्यामध्ये मुलाखती पहा, जसं तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करणार आहे ना, कसं तुम्ही बोलता, तुमचं व्यक्तिमत्व पाहायला जाईल, तुमचं कम्युनिकेशन पाहायला जाईल. त्याच्यासाठी त्यांनी 5 गुण ठेवलेले. त्याच्यानंतर ते तुमची पाठ ऑब्झर्वेशन करणार आहेत. तुम्ही लेक्चर कसं घेता, म्हणजे तुम्ही पाठ कसा शिकवता, त्याच्यासाठी 5 गुण दिले जाणार आहेत. तर असे 5 गुण. आता लेक्चर नुसतं घेणं म्हणजे 5 गुण भेटणार आहेत का, नाही, तर त्याच्यात मायनर त्यांनी ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे. तर 2 अधिक 2 अधिक 1 असं हे 5 गुणाचं डिवायडेशन आहे. मग आता याच्यात काय आहे की पहिलं आहे विषय ज्ञान पाहिलं जाणार आहे, की विद्यार्थी किती हुशार आहे, खरोखर त्याला विषय ज्ञान आहे का. नंबर 2ला त्याच्या चिकित्सक ज्ञान आहे का, आणि ते ज्ञान फक्त पुस्तकी ज्ञान त्याच्याजवळ आहे का, विद्यार्थ्यापर्यंत ते व्यवस्थित ऍप्लिकेशन बेस करून पोहोचवत आहे, त्याचा जीवनामध्ये काय उपयोग होऊ शकते, हे जर तुम्ही तिथं पडताळून सांगितलं तर तुमचा 2 मार्काचा पाठ ऑब्झर्वेशन परफेक्ट झालं. आता दुसरा मुद्दा काय पाहायचा आहे, दुसरा मुद्दा आहे की उमेदवाराचं पाठ निरीक्षण, आणि त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी कशी मांडली, विषय मांडणी कशी केलेली आहे, आणि पाठ शिकवत असताना शैक्षणिक साहित्य वापरतो की नाही वापरत हा विद्यार्थी, कॅन्डिडेट, हा म्हणजे आपण हा शैक्षणिक साहित्याचा जर वापर तुम्ही केला, समजा आता तुम्ही भूगोलाचा एक तास घेता, तर भूगोलामध्ये तुम्हाला पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमणाचा तास शिकवायचा आहे. तुमच्याजवळ हा पृथ्वीचा एक मॉडेल ग्लोब असला पाहिजे, ज्याला आपण काय म्हणतो, पृथ्वीचा जो ग्लोब असते, हे की नाही, म्हणजे त्याचं मॉडेल असलं पाहिजे. ते असू शकते, किंवा तुम्ही मॅपचा वापर करू शकता, मॅपचा वापर असेल, किंवा जर शाळेमध्ये डिजिटल बोर्ड असेल तर त्या डिजिटल बोर्डचा तुम्ही वापर करून त्यामध्ये है ना एखादी स्लाइड प्ले करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जर शैक्षणिक साहित्याचा वापर करून ते शिकवलं, ते तुमचा पाठ प्रभावी झाला असं त्या ठिकाणी मानलं जाते. आणि तिसरा जो मुद्दा आहे, पाठामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग. तुम्ही केवळ शिकवता, विद्यार्थी शांत बसलेले, किंवा तुम्ही लेक्चर सारखं शिकवता आणि विद्यार्थी त्यामध्ये ऍक्टिव्हच नाहीत, बोलत नाहीत, प्रश्न विचारले जात नाहीत, उत्तर दिले जात नाहीत, विद्यार्थ्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याला 1 गुण दिलेला आहे. अशा प्रकारे 2 आणि 2 4 आणि 5, आणि 5 गुण ते व्यक्तिमत्व आणि संभाषण, असे 10 गुण हे मात्र संस्थेच्या हातात आहेत. या 10 गुणामध्ये आपला गेम चेंज होण्याची शक्यता आहे. म्हणून इथे तुम्ही जर परफेक्ट झालात तर तुम्हाला कोणीही डावलू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं स्वतःचं जे अस्तित्व घडवायचं, शिक्षक बनायचं असेल ना, तर मित्रांनो या 10 गुणांवर चांगला फोकस करा आणि चांगले गुण मिळवा. ठीक आहे. आणि चांगले गुण मिळवण्यासाठी चांगल्या पाठाची रचना करा. पाठ कसा लिहावा, पाठ कसा घ्यावा, या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर आपण डेमो लेक्चर देखील त्यासाठी आपण घेऊ शकतो. तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा तुम्हाला किती मार्क पडत आहेत, तुमचं कोणत्या शैक्षणिक अर्हता आहे, तुमची शैक्षणिक अर्हता कमी आहे का, मग त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार आहे का. होऊ शकते काही विद्यार्थी काय आहेत, किंवा 10वी 12वी हे जे त्यांचं शिक्षण आहे, किंवा D.Ed च्या अगोदरचं जे शिक्षण आहे, D.Ed असेल, तिथे त्यांना पर्सेंटेज कमी आहेत. मग त्याचा फटका त्यांना इकडे बसू शकतो का, तर निश्चितच जर मार्क कमी असतील तर त्यांचं जे काही टोटल गुणांकन आहे त्यामध्ये त्यांचं गुणांकन कमी होणार आहे. मग तिथे अधिकच्या गुणांच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. 1:3 या प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी येणार आहेत. 1:3 या प्रमाणात उमेदवार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मग आपल्यासोबत आणखी 2 कॅन्डिडेट एका जागेसाठी असणार आहेत. म्हणून ही स्पर्धा तुमच्या तिघांमध्ये चालणार आहे एका जागेसाठी. तर ह्यामध्ये आपल्याला आपला जो काही प्लस पॉईंट आहे तो टिकवून ठेवता आला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल सर 2 कॅन्डिडेटचे गुण जर सारखे आले तर त्या ठिकाणी काय करायचं, सारखे गुण आले तर तुमचे काय पाहतील, त्या ठिकाणी एज नुसार सिलेक्शन होईल. आणि जर एज जरी सारखं आलं तर मग त्या ठिकाणी निवडीची जी काही मेथडॉलॉजी आहे त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाईल आणि कॅन्डिडेटचं सिलेक्शन केलं जाईल. त्या संदर्भात देखील आपण डिटेल माहिती घेऊया, परंतु पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपण विचार करूया. पहा इथे दिलेलं आहे की ज्या परिस्थितीत एखाद्या उमेदवाराचे वय जास्त असेल तर त्यावेळेस काय, तर उमेदवाराचे वय जास्त असेल तर त्याला काय केलं जाईल की त्याचे 12वीचे गुण पाहिले जातील. मग 12वीच्या गुणामध्ये तर फरक दिसूनच येईल. मग 12वीचे गुण त्याचे वेगळे वेगळे असेल, ज्याचे जास्त असतील त्याला काय करेल त्यामध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे.
आणि ह्या संदर्भात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी काय केलेले संस्थेला संबंधित संस्थेला उपलब्ध करून देण्यात आलेले जे काही सर्व उमेदवार असतील त्याचे गुणांकन झाले आहे आणि कसे झाले याची खातरजमा करूनच काय होतील, विद्यार्थ्याच्या निवडीला मान्यता देण्यात येणार आहे. अशा प्रकारे या पवित्र पोर्टलच्या मार्फत मुलाखतीसह या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन घातलं जाणार आहे किंवा होणार आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणखी तुमच्या काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.